सद्गुरू हा देव हा भाव दृढ कशा प्रकारे करावा. सद्गुरू हा देव हा भाव दृढ कशा प्रकारे करावा. आणि त्यात आणखीन एक प्रश्न आहे. सर्व देवाचेच सद्गुरूंचा आहे, तर देवाप्रती म्हणजे सद्गुरूंप्रती असलेली कृतज्ञता कशा प्रकारे व्यक्त करावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमार्थामध्ये सर्वात महत्व सद्गुरूंना दिलं गेलेलं आहे, किंवा संतांनी सुद्धा नेहमी सद्गुरूंशिवाय दुसरा पर्याय नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तेव्हा सद्गुरू असं ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्यासारखाच म्हणजे माणसासारखाच माणूस असतो. एखाद्या माणसाकडे आपण पाहावं आणि एखाद्या माणसाकडे पाहताना कोणीतरी सांगावं हे आमचे सद्गुरू आहेत, तर नवीन पाहणाऱ्या माणसाला कदाचित काही मोठं काही वाटत नाही. अर्थात पारंपरिक पद्धतीने पाहिलं तर जरा सद्गुरू म्हटलं की दाढी मिशी भगवे वस्त्र मोठमोठ्या माळा गळ्यात अशा प्रकारचा एक प्रकार असतो. पण आताच्या काळात तसंही नाहीये की सर्वसाधारण माणसासारखेच ते दिसत असतात. आणि मग असं असताना सद्गुरू हा देव हा भाव कसा दडवणार हा प्रश्न पडलाय. सद्गुरू असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला बाह्यांगाने ते सर्वसाधारण माणसासारखेच असतात आणि सर्वसाधारण माणसासारखेच बोलतात. असंही नाही की ते वेगळे काहीतरी बोलतात, वेगळं काहीतरी वेशभूषा असते, असंही नाही. मग सर्वसाधारण माणूस आणि सद्गुरू याच्यामध्ये नेमका फरक काय. फरक एकच, म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान असतं आणि ज्ञानातून त्यांचं जे आचरण असतं आणि सर्वसाधारण माणसाकडे असलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानातून असलेलं आचरण याच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान आथी जैसे. म्हणजे सद्गुरू म्हटलं की ते ज्ञान हे असलंच पाहिजे. सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी असा एक भाव असतो, सद्गुरू म्हटलं की तिथे चमत्कार हा असलाच पाहिजे. सर्वसाधारण माणसं चमत्काराच्या अंगाने सद्गुरू हा देव असं पाहण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी व्यवस्थित सांगितलं की गुरु तेथे ज्ञान. कोणतं ज्ञान की त्या ज्ञानातून आत्मदर्शन होतं आणि त्या आत्मदर्शनाने समाधान होतं. माणसाला नेमकं काय हवं असतं, समाधान. जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला खरं पाहिजे काय असतं, समाधान हवं असतं. आणि हे समाधान मिळवण्याचाच प्रत्येक माणूस प्रयत्न करत असतो. ज्याला परमार्थ माहीत नाहीये किंवा परमार्थाच्या अंगाने ज्याला जायचंही नाहीये, पण तरी पण त्याला काय हवं असतं, समाधान हवं असतं. खरं सांगायचं किती धावाधाव करेल, करिअरच्या अंगाने, पैसे मिळवण्याच्या अंगाने सगळं करेल, पण शेवटी
ह्या सर्व अंगाने धावत असताना त्याला समाधानच हवं असतं. आणि म्हणून आज जगामध्ये लोक जे धावत आहेत, खूप काही व्यवहाराच्या अंगाने म्हणा, खूप पैसे मिळवण्याच्या अंगाने म्हणा, इतर सुखसोयी मिळवण्याच्या अंगाने म्हणा, धावपळ खूप करत असतात. आणि ही धावाधाव करत असताना शेवटी त्यांच्या मनामध्ये असमाधान नांदत असतं. आणि हे जे असमाधान नांदतं आणि त्यामुळे कितीही खूप मिळवलं तरी शेवटी काहीतरी व्यवहाराच्या अंगाने जेव्हा ते मिळवतात, प्रपंचाच्या अंगाने मिळवतात, त्यावेळी ते समाधानी आहेत असं होत नाही. त्यांच्या मनामध्ये कसलं तरी एक कमी आहे अशी एक भावना निर्माण झालेली असते. की खूप हुशार असलेली माणसं की स्वतः व्यवहाराच्या अंगाने खूप हुशार असतात आणि व्यवहाराच्या अंगाने म्हणा काही वेगवेगळ्या ज्ञानाच्या अंगाने हुशार असतात आणि त्यात त्यांना यश मिळतं, लोक मान देतात, तरी सुद्धा अशी एक वेळ येते की त्यांच्या मनामध्ये पुन्हा एक असमाधान नांदतच असतं. आणि हे असमाधान कसलं नांदतं हे त्यांना त्यावेळेला कळत नाही. पण जेव्हा ते एकटे पडतात किंवा जेव्हा ते इतरांपासून वेगळे म्हणून स्वतःकडे पाहायला लागतात, त्यावेळेला त्यांना वाटतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे. काय कमी आहे हे कळत नाही, पण तिथे असमाधान मात्र सातत्याने असतं. म्हणून किती प्रपंचाच्या अंगाने यश मिळवलं आणि म्हणून ते काही काळासाठी तो समाधानी असतो, पण तरी सुद्धा स्वतःकडे जेव्हा तो पाहायला लागतो तर तिथे त्याच्याकडे असमाधान नांदत असतं. पण हे असमाधान कसलं आहे हे त्यांना कळत नाही, पण न कळत तिथे जाण असते. बऱ्याच वेळेला काही मंडळी खूप काही मिळवत असतात, यश मिळवतात, कीर्ती मिळवतात, आणि ज्यावेळेला आयुष्याची संध्याकाळ होते त्यावेळेला ते घाबरायला लागतात. आचार्य अत्रे असं ज्यावेळेला आपण पाहतो, इतकं म्हणजे अनेक अंगाने म्हणजे हुशार होते, कवी होते, लेखक होते, कादंबरीकार होते, नाटककार होते, पिक्चर बनवणारे होते, संपादक होते, अगदी ज्यावेळेला मुंबईचं महाराष्ट्र झालीच पाहिजे हे जे आंदोलन झालं त्यावेळेला लोकांना मार्गदर्शन करणारा एक नेता म्हणून होते. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, अत्यंत हुशार, अत्यंत विद्वान. त्यांचा असा एक किस्सा सांगितला जायचा, पण खूप दारू वगैरे प्यायचे. तर असा एक किस्सा होता की अशाच कुणीतरी ते असे सत्संग होता वगैरे की काय तिथे गेले होते, म्हणजे तिथे कोणतरी त्यांचा तिकडे माणूस भेटला आणि त्याच्यासमोर ते तुकारामांची गाथा धडधड बोलायला लागले, इतकं त्यांचं पाठांतर होतं. म्हणजे सर्व अंगाने बोलतो, अत्यंत विद्वान. पण ज्यावेळेला आयुष्याची संध्याकाळ आली तर ते खूप घाबरायला लागले मृत्यूला. त्यांना मृत्यूची सतत भीती वाटायची. हे सगळं ज्यावेळेला आपण म्हणतो की इतका हुशार माणूस, आणि असा हा हुशार माणूस, त्याच्याकडे हे असमाधान का नांदावं? कारण सर्व अंगाने त्यांनी यश मिळवलं होतं, कीर्ती मिळवली होती, पैसे मिळवले होते, पण तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी मृत्यूची भीती ही सतत नांदत होती.
हा सगळा जर आपण मानवी जीवनाच्या अंगाने जर प्रकार पाहिला तर एक लक्षात येतं की आपण जे संत मंडळींचं जीवन पाहतो तर त्यांच्याकडे काही खूप पैसे असतात असं नसतं, पण त्यांच्याकडे एक समाधान मात्र सतत असतं. ठेविले अनंत अनंते तैसेची राहावे असं जे एक सांगितलं जातं ना, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ते समाधानी असतं. मग हे समाधान त्याच्यावर कुठून निर्माण होतं, ते कुठून आलं? ते कुठून आलं त्याचं उत्तर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान. की त्यांच्या ठिकाणी असं एक ज्ञान नांदत असतं, अशी एक जाण नांदत असते की त्यातून त्यांना आत्मदर्शन होत असतं. आत्मदर्शन म्हणजे मी कोण आहे, मी जीवन जगतो म्हणजे नेमकं कोण जगतं, कसा जगतो, आपलं जीवन म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, याबद्दल त्यांच्या ठिकाणी दृढ भाव तयार झालेला असतो. आणि तो दृढ भाव ज्या ज्ञानातून निर्माण होतो त्यालाच परमार्थ म्हणतात. आणि ह्या ज्ञानातून ही संत मंडळी ज्यावेळेला आपण पाहतो तर त्यांच्या ठिकाणी एक सतत समाधान नांदत असतं. उदाहरणादाखल जर हल्लीच्या काळ अगदी खूप दूर न जाता पाहायला गेलो आपण तर पावसचे जे स्वरूपानंद महाराज म्हणून होऊन गेले, त्यांचं जर जीवन पाहायला गेलं तर त्यांच्याकडे एक शरीराच्या अंगाने एक खूप काही सुदृढ शरीर नव्हतं त्यांच्याकडे. किंबहुना काहीतरी असा एक आजार झाला होता की त्यांना जास्त चालता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. पण त्यांच्याजवळ जी काही मंडळी जायची आणि त्यांच्याशी बोलायची, त्यांच्याकडनं जे ज्ञान मिळायचं त्यांनी बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये एक समाधान नांदायला लागायचं. म्हणजे मुद्दामून लोक त्यांना भेटायला जायचे. आणि जवळजवळ मला वाटतं 12 ते 14 वर्ष ते एका शिष्याच्या घरी राहतो. म्हणजे तो शिष्यही केवढा महान असला पाहिजे ते पहा. हल्लीच्या काळातलंच आहे ते, काही खूप लांबचं नाही आहे. त्या शिष्याने स्वतःच्या घरी त्यांना सांभाळलं होतं. म्हणजे ते स्वतः काही कुठे जायचे नाही, काही नाही, त्याच घरामध्ये राहायचे. लोक दर्शनाला यायचे, म्हणजे भेटायला यायचे. त्यावर ते ज्ञानेश्वरीचा त्यांचा जास्त अभ्यास असायचा. ज्ञानेश्वरीचं तिकडे गेले की ज्ञानेश्वर कोणतंही पान ते उघडायचे आणि त्यांची प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळायची असं म्हटलं जायचं. हा जो सगळा प्रकार पाहताना त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर ते सतत समाधानी असायचे. मी ज्या वेळेला FY ला होतो आणि मला इंग्लिशचं कच्चं इंग्लिश होतं खरं सांगतो, आणि त्यामुळे ते कळायचं नाही. आणि त्यामुळे मी निराश झालो होतो. आणि मला त्यांचे एक शिष्य भेटले होते त्यावेळेला, आणि म्हणून मी त्यावेळेला त्यांना पत्र लिहिलं होतं निराशेतून की कसं माझं करायचं, म्हणजे मी काय करू म्हणून. आणि त्यावेळेला त्यांनी उत्तरही दिलं होतं. म्हणजे मी त्यावेळेला बोरिवलीत राहत होतो. माझं वय किती असेल, 17 वर्षाचं असेल त्यावेळेला, 17. आणि पावस म्हणजे रत्नागिरी मला माहित नाही, मी त्यांना कधीच बघितलेलं नव्हतं, काही नव्हतं. फक्त मी त्यांच्या ऐकलं आणि त्यांचा पत्ता त्यांच्याकडनं घेतला आणि मी पत्र लिहिलं. आणि त्या पत्राचं उत्तर त्यांनी लिहिलं. पत्राचं उत्तर दिल्यानंतर ते पत्राचं उत्तर वाचून माझ्याकडे एक जीवनाबद्दल आशा निर्माण झाली, जी निराशा होती त्याच्यात. हे जे परिवर्तन असतं त्यांनी काय केलं माहीत नाही, पण त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेतून आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनातून माझ्या ठिकाणी जीवन जगण्याचा एक उत्साह निर्माण झाला.
लक्षात घ्या कसं असतं. आता प्रत्यक्ष मी त्यांना पाहिलं पण नाही, अर्थात त्यांच्याजवळ मनात नेहमीच आदर होता. आणि किती वर्षांनी मी तिकडे गेलो, मला वाटतं 50-50 वर्षी गेलो असणार, 50-51 वर्षी गेलो असणार. मग जवळजवळ 34 वर्षाने गेलो. त्यावेळेला त्यांची समाधी पाहून आलो. म्हणजे समाधी ऑलरेडी झालेली होती त्यांची. ज्यावेळेला त्यांनी समाधी घेतली होती त्यावेळेला तिथे देऊळ बांधणार म्हणून परत तिथून पत्र आलं होतं. कारण ज्यांची पत्र तिकडे त्यांची नोंद होती सगळ्यांची. म्हणजे 34 वर्षानंतर मी लिहिलेलं पत्र होतं म्हणून त्या पत्राची त्यांच्यावर नोंद होती की ह्याने पत्र लिहिलं होतं म्हणून. बाकी नंतर आमची भेटच नाही, कधीच भेट नाही झाली. कधीच त्यांच्यानंतर पत्रव्यवहारही नव्हता. ते एखादं पत्र सांभाळून ठेवायला पाहिजे ना मी, पण त्यावेळेला सांभाळलेलं नाही ते. आणि त्यावेळेला माझी परिस्थिती काही खूप नव्हती, कारण त्यावेळेला मी धावपळच करत होतो. आणि ज्यावेळेला त्यांनी देहत्याग केला होता आणि तिथून पत्र आलं होतं की आम्ही समाधी बांधणार आहोत, समाधी मंदिर म्हणतात त्यांना, ते करणार आहोत, तर तुमची मदत. तेव्हा मी काय केलं होतं, अशा कोऱ्या कोऱ्या नोटा तयार करून त्या पोस्टाने पाठवल्या होत्या. मी त्या कोऱ्या नोटा तिथे गेल्या नाहीत, पण माझा भाव काय होता, जे काय असेल ते मदत, कोऱ्या कोऱ्या नोटा मी मुद्दाहून मनी ऑर्डर करून पाठवतो. मनी ऑर्डर व्हायचे ना त्यावेळेला. हा सगळं सांगण्याच्या मागचा उद्देश काय, की जिथे हे सद्गुरु तत्व असतं, जिथे हे ज्ञान असतं, अशा सद्गुरूंच्या जवळ आपण कळत न कळत जेव्हा जातो तर आपल्या जीवनाला एक उभारी होते. आपल्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळायला लागतात. किंबहुना आपल्याला कळत न कळत असं काही मार्ग मिळतो की त्याच्यातून आपण अधिक आनंदाने जीवन जगायला लागतो. पण सातत्याने जर आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यायला लागलो, त्यांच्या प्रती शरणागत व्हायला लागलो, त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश पाहून तिथे आपल्या मनामध्ये जर आदर निर्माण व्हायला लागला, किंबहुना त्यांच्या प्रती देवभाव दृढ करायला लागलो, तर आपल्या जीवनाचं कोट कल्याण व्हायला लागतं. सद्गुरु हा देव, हा भाव जितका आपण शरणागत व्हायला लागतो, नम्र व्हायला लागलो, कृतज्ञ व्हायला लागतो, त्यांच्या प्रती अत्यंत लीन व्हायला लागतो, तर तो भाव आपोआप दृढ व्हायला लागतो. तो करावा लागत नाही, तो व्हायला हवा. कारण देव म्हटलं की ती एक अलौकिक शक्ती आहे, हा आपल्याकडे भाव असतो. म्हणजे ज्यावेळेला सर्वसाधारणपणे आपण देव देव म्हणत असतो, तर मग निराळ्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत की म्हणजे ते राम आला, विष्णू आला, कृष्ण आला, विठ्ठल आला, अशा अनेक मूर्त्या, म्हणजे अनेक वेगळ्या देवदेवतांची ज्यावेळेला आपण पाहत असतो, त्या देवदेवतांकडे जाताना आपल्याकडे तिथे देवभाव कसा येतो. त्या काही बोललेल्या आहेत की तुम्हाला भेटलेल्या आहेत की काही माहित नाही, पण का होतं तर आपल्याला वाडवडिलांनी की आपल्या आई वडिलांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी सतत त्यांच्याबद्दल निरनिराळ्या चमत्काराच्या गोष्टी सांगितलेल्या असतात, की त्यांच्याबद्दल एक काही अलौकिक गोष्टी सांगितल्या असतात, की तिथे तू पाया पड म्हणून लहानपणापासून सांगितलं असतं, नमस्कार कर म्हणून सांगितलेलं असतं, नमस्कार करून तुला बघा देव हे देणार, देव ते देणार, हा भाव असतो. आणि त्यामुळे लहानपणापासून तो आपल्याकडे भाव असतो की देवाच्या समोर आपण नमस्कार केला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात. हा जो भाव असतो त्याला आपण सर्वसाधारणपणे देवभाव म्हणतो. म्हणजे मंदिर दिसो की आपण हात जोडतो. इतर धर्मातील लोकांच्या ठिकाणी सतत तसा देवभाव असतो. त्यांचे आता ख्रिश्चन म्हटलं की चर्च दिसलं की लगेच त्यांचा क्रॉसकडे स्वतःचा हाताचा क्रॉस तयार करतात, म्हणजे डोक्यावर असं 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 करून क्रॉस तयार करतो ना, आपणही करतो खरंच.
आपण असं असं करतो फक्त. हा जो सगळा भाग आहे, तुम्ही बघा, कोणी हिंदू असेल तर असं 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 करणार, तोंडाकडे हात लावलं परत छातीकडे हात नेतो, असं होतं ना. आणि ख्रिश्चन असेल तर वरून परत हृदयापर्यंत आणतो, परत दोन्ही खांद्यापर्यंत क्रॉस करतो. हे सगळे सिम्बॉलिक आहेत की तिथे तो देवभाव ते प्रगट करतात, तिथे त्याच्या प्रती. मुस्लिम धर्मामध्ये फक्त काही न करता असं हे करतात, जशी तसबी आपण तोंडाकडे ओठाकडे असं करून हे करून सोडतात, की तिथे तिथे प्रत्येकाच्या ठिकाणी ती कृती असते एक वेगळी वेगळी, देवभाव प्रगट करण्याची कृती. मग आपण हात जोडू, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नमस्कार करणं, हा जो सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या क्षणी लीन होता, नम्र होता, हा महत्त्वाचा भाग असतो. आणि जेव्हा तुम्ही नम्रपणे लीन होऊन जेव्हा तुम्ही ज्या मूर्तीकडे किंवा व्यक्तीकडे पाहता, त्यावेळेला तुमचं मन इतकं शुद्ध होतं की त्या क्षणासाठी की तिथे पटकन समाधान नांदतं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, म्हणजे जो नम्र होतो तिथे ते अनंत स्वरूपाची अनुभूती सहज प्रगट होते, हा त्याचा अर्थ असतो. त्याने कोंडिले अनंता म्हणजे काय, तिथे त्या अनंत स्वरूपाचं वास्तव्य असतं, जो नम्र असतो तो. पण नम्र कुठे, दिव्यत्वाच्या अंगाने, की हे संत सर्व पाहतो आपण त्यावेळेला ते नम्र असतात. कुठे नम्र असतात, दिव्यत्वाच्या ठिकाणी. म्हणून देव म्हटल्यानंतर की राम कृष्ण ह्यांच्या जशा गोष्टी आपण पाहतो आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये चमत्कार व्हावेत असा सतत विचार करत असतो. पण शुद्ध ज्ञानातून जर पाहायला गेलं तर चमत्कारापेक्षाही तुमच्या मनामध्ये सहज समाधान निर्माण झालं पाहिजे, जीवन जगण्याचा एक उत्साह निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी जेथून ज्ञान आपल्याला हे प्राप्त होतं त्यांच्या ठिकाणी देवभाव सहज निर्माण झाला पाहिजे, नाहीतर तो कृतज्ञपणा असतो. आणि जितका देवभाव दृढ करणं म्हणजे तितकं सद्गुरूंशी की सद्गुरू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्यांच्यापाशी सतत कृतज्ञ होत राहणं. कारण कृतज्ञता ही नुसती क्षणासाठी ठेवून उपयोगाची नसते, सातत्याने आपल्याला कृतज्ञ जितके आपण होत जाऊ तितकं आपल्या मनाचं शुद्धीकरण होत जातं. त्याचे फायदे काय ते मी सांगतो तुम्हाला, की सद्गुरूंच्या ठिकाणी देवभाव दृढ केला म्हणून ते मोठे झाले आणि आम्ही छोटे झालो असं काही नसतं. जितके तुम्ही दृढ भाव त्या तुमच्या मनामध्ये दृढ होत जातो देवभाव, तितकं तुमचं मन व्यापक होत जातं, तितकं तुमचं मन शुद्ध होत जातं, तितकं तुमच्या मनामध्ये निरामय समाधान नांदायला लागतं. आपल्या जीवनामध्ये एक आधार आपल्याला प्राप्त होतो. पण इथे एक महत्त्वाचं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की सद्गुरूंचा एक अमृतुषार आहे, योग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला खुदा करते आणि अयोग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला गद्दा करते. कारण जिथे सद्गुरू म्हणून तुम्ही पाहता ती योग्य व्यक्ती असली पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. नाहीतर ती फसवते. आज परमार्थाच्या नावाखाली सद्गुरू आणि शिष्य म्हणत असताना ती व्यक्ती जर पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी शिष्यानं फसवत असेल तर ते शिष्य शेवटी फसतात. काही लोक पैशासाठी फसले गेलेले आहेत, परमार्थात निन्या अंगाने फसले गेलेत. म्हणून ती अयोग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा असते. कारण ते ठेवल्यानंतर फसल्यानंतर परत त्यांना परमार्थ बिरमार्थ सगळं झूट आहे, परमेश्वर झूट आहे किंवा सगळ्या अंगाने निराशा निर्माण होते. पण योग्य ठिकाणी जर ती श्रद्धा असेल,
आता योग्य ठिकाणी अयोग्य ठिकाणाचा फरक काय? जेव्हा ते सद्गुरू म्हणजे असतात त्यांना शिष्याकडनं काहीच नको असतं, आणि ज्यांना शिष्याकडून काहीतरी हवं असतं तिथे ते सद्गुरू तत्व नसतं. हा मोठा फरक आहे. त्यांच्याकडे निरपेक्ष भाव असतो. त्यांना फक्त एक हवं असतं, नको असतं असं नाही, एक हवं असतं, आणि ते म्हणजे शिष्याचा सद्गुरूंवर असलेला प्रेमभाव. आणि तो प्रेमभाव असतो तोच देवभाव असतो. आणि तो जितका शिष्याच्या मनामध्ये वृद्धिंगत होत जातो तितकं हे सद्गुरू तत्व त्याच्याशी एकरूप होत जातं. म्हणून शिष्याने सद्गुरूंप्रती अत्यंत कृतज्ञता, आदर, प्रेम हा भाव जितका त्याच्याकडे वाढत जातो तितकं सद्गुरू तत्व, की जे सद्गुरू आपण म्हणतो, की ज्यांच्या ठिकाणी सद्गुरू तत्व प्रकट झालेलं आहे, ते शिष्यांप्रती अधिक एकरूप होत जातात. म्हणून शिष्याने सद्गुरूंशी एकरूप व्हायचं असं की सद्गुरूंनी शिष्याशी एकरूप व्हायचं. तुम्हाला मी उदाहरण सांगूया कशा लक्षात येईल. साखरेने दुधात एकरूप व्हायचं की दुधाने साखरेशी एकरूप व्हायचं? साखर वितळलीच नाही तर दूध काय गोड होणार? एखादी कठीण साखर असेल तर वितळतच नाही, म्हणजे काय होईल? ढवळत बसावं लागतं ना खूप. कधी कधी बघा तुम्ही साखर टाकली तर गोड होत नाही दूध लगेच, अशीच खाली जाऊन बसते. मग काय करावं लागतं? चमच्याने ढवळत बसावं लागतं. आणि जेव्हा चमच्याने ढवळतं तर साखर वितळायला हवी तेव्हा दूध त्याला आपल्या स्वरूपात एकरूप करून घेतं. हा प्रकार, म्हणजे ते साखर उरत नाही. तसं शिष्याने अत्यंत लीन होणं, देवभाव वृद्धिंगत करणं, प्रेमभाव वृद्धिंगत करणं हे त्याच्या हातात आहे. आणि सद्गुरूचं काम काय? तो जितकं हे करत राहील आणि त्याच्यातून जे ज्ञानाने तिथे मंथन होईल. कारण सद्गुरूंकडून मिळणार काय? ज्ञान. शिष्याने घेत राहायचं आणि सद्गुरूंनी देत राहायचं. हा दोन भाग असतो ते ज्ञानाच्या अंगाने. आणि हे करता करता त्या मंथनातून सद्गुरू शिष्याशी एकरूप होऊन जातो, की सद्गुरू शिष्याला स्वतःच्या कक्षेत घेऊन टाकतो आणि तिथे तो शिष्य सद्गुरूमय होतो. तिथे त्याच्याकडे तिथे वेगळेपण नसतं. म्हणून हे वेगळेपण असता कामा नये. म्हणून शिष्य आणि सद्गुरू हा ज्यावेळेला आपण म्हणतो ना, तिथे देवभाव म्हणतो. म्हणजे काय? तितकं जरी सर्वसाधारण माणसासारखा जरी सद्गुरू असला तरी शिष्यासाठी सद्गुरू हा देवच असतो. हा महत्त्वाचा. म्हणून मी म्हटलं मग अशी की स्वरूपानंदांच्या शिष्याने 12 ते 14 वर्ष, की मला वाटतं अधिक वर्ष आहेत, मला एक्झॅक्ट आता ते वर्ष माहीत नाहीत, पण एवढी वर्ष त्यांना सांभाळलं म्हणजे लोक आपल्या अपेक्षेत खरं त्यांनीच त्याला सांभाळलं. स्वरूपानंदाने त्यांच्या शिष्याला सांभाळलं. ह्यांनी फक्त प्रेमभाव ठरला आणि ते त्यांच्या ठिकाणी स्थिर राहिलं, हे त्याचं भाग्य. पण आजकालच्या काळामध्ये आपण घरामध्ये किती दिवस ठेवू कोणाला तरी? एक दिवस ठेवलं, अरे बाबा जा आता फळाची वेळ आली ना, आता कधी जाणार तुम्ही असं विचारू ना आपण. पण ह्या अशाच काळामध्ये एक शिष्य सद्गुरूंना किती वर्ष सांभाळतोय हा जर आपण पाहिलं तर व्यवहाराच्या अंगाने तेव्हा सांभाळतो म्हणू, पण परमात्माच्या अंगाने सद्गुरू त्या शिष्याच्या घरी राहणं म्हणून शिष्याला सांभाळत होते. पण तो देवभावाचा प्रकार होता की त्या शिष्याकडे इतका दृढ देवभाव. म्हणून त्या स्वरूपानंद महाराजांचं जे समाधी मंदिर आहे तिथे त्या शिष्याची पण मूर्ती आहे. असं मंदिर कुठे दिसणार नाही तुम्हाला. तिथे समाधी आहे त्यांची आणि समोरच्या बाजूला एक त्यांचा पुतळा आहे, तो त्यांच्या शिष्याचा आहे ज्याने त्यांची सेवा केली एवढी वर्ष. म्हणून हा जो सगळा प्रकार आहे की आपल्या मनामध्ये जे असमाधान नांदत असतं तिथे सातत्याने तुम्हाला समाधानी वृत्ती निर्माण होते. आणि समाधानी वृत्ती होते कधी? आपल्या ठिकाणी जो अहंभाव आहे, मीपण आहे, त्याचं परिवर्तन जेव्हा देवभावामध्ये होतं तेव्हा समाधान नांदतं. म्हणून आत्मदर्शन असं ज्याला आपण म्हणतो, तर जे ज्ञान ते देतात त्या ज्ञानातून मी म्हणजे कोण हे कळतं, हे जीवन म्हणजे काय हे कळतं. या जीवनाच्या अंगाने अनेक वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळी परिस्थिती येत असते. त्यात हे योग्य की अयोग्य असे अनेक प्रश्न शिष्याच्या ठिकाणी पडत असतात. आणि त्यावेळेला तो ज्यावेळेला सतत सद्गुरूंना हे प्रश्न विचारून त्याच्यातून स्वतःचं शंका समाधान करत असतो
आणि सद्गुरू म्हणतील त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुसतं आपला सद्गुरुभाव धरला आणि आचरण करत नसेल तर तिथे सद्गुरूंच्या प्रती एकरूपता होऊ शकत नाही. तिथे देवभाव नुसतं धरून उपयोग नाही. कारण देवभाव एवढ्यासाठी धरला पाहिजे की सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करण्याची सहज प्रवृत्ती शिष्याकडे व्हायला पाहिजे. नाही तर सद्गुरू सांगतायत आणि आम्ही सांगतो बोलतोय आणि परत विसरून जातो, काय बोलले आठवत नाही म्हणायचे. गंमत अशी असते की काही काही भावनेच्या भरात काही लोक म्हणतात सद्गुरूंनी सांगितलं की मी तसंच करणार असं म्हणण्याचं, कारण ती एक सद्गुरूनिष्ठा आहे, म्हणजे तो खरोखर चांगला भाव असतो. पण प्रॅक्टिकली ज्यावेळेला अशी करायची वेळ येते तेव्हा तो शिष्य मागे पडतो. म्हणजे मी सांगतो एक अनुभव, आपल्या सद्गुरूंच्या बाबतीतला अनुभव सांगतो. तो आपल्या मित्रांकडे म्हणायचा, सद्गुरू ज्या मुलीशी मी लग्न कराल त्या मुलीशी मी डोळे झाकून लग्न करणार. आणि कर्मधर्म संयोगाने सद्गुरूने आपल्या म्हणजे आपल्या पै माऊलींनी त्या याला सांगितलं ह्या मुलीशी लग्न कर, आणि ह्याला काही ती पसंत पडेल. आणि त्यांनी दुसऱ्या मुलीशीच लग्न केलं, त्या मुलीशी लग्न केलं नाही. आता तो अजूनही शिष्य आहे आणि चांगला शिष्य आहे, सद्गुरूंचं चांगलं कार्यही करतो आहे, एक लक्षात ठेवायचं. म्हणजे असं काही नाही, पण इथे तो अगोदरच्या भावनेतून म्हणतो सद्गुरू ज्या मुलीशी लग्न करायला त्याच मुलीशी मी लग्न करणार, पण त्या मुलीशी त्यांनी लग्न केलं नाही. आपल्या जीवनोदय मिशनमधलीच ती मुलगी होती, तोही जीवनोदय मिशनमध्ये होता, पण तो करू शकला नाही. करू शकला म्हणजे त्याला लग्न करणं असं ज्यावेळेस होतं आपली स्वतःची व्यक्तिगत आवड निवड असते ना, तिथे सद्गुरूंनी सांगितलं म्हणून त्याने केलं असं झालं नाही. असं झालं म्हटलं आपण काय म्हणायचं की तरी पण मी म्हणेन अजूनही तो त्यांचा शिष्य आहे आणि त्यांचं ज्ञानाचा प्रचार करतोय, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय, सगळं करतोय. म्हणजे तिथे आता तो म्हणाला तर असं शिष्य ह्याच्याकडे कसं काय असं आचरण झालं, तर भावनेच्या भरातून काही मंडळी ज्यावेळेला असा विचार करतात आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ तर त्याच्यामध्ये फरक पडतो. हल्लीच्या काळामध्ये परत असंच झालं होतं की तो सुद्धा सद्गुरूंचा शिष्य आहे आणि त्यालाही सांगितलं त्याने की ह्या मुलीशी लग्न कर. तो गडबडला, त्याने माझ्याकडे आला, आता सद्गुरू असे म्हणाले आता काय करू. आणि सद्गुरूंच्या निष्ठा वगैरे सद्गुरू म्हणतात त्याचप्रमाणे केलं पाहिजे, तुम्ही हजार वेळा प्रार्थना म्हणतात काय, याप्रमाणे त्याचं सगळ्यांना विचारणं असतं. अरे सद्गुरूंबरोबर समंतात तुम्ही हजार वेळा प्रार्थना म्हणत नाही म्हणजे नेमकं काय, मग तुम्ही सद्गुरू भक्त नाही इथपर्यंत त्याला तो आरोप असतो सर्वांवर. असा तो शिष्य आहे. आणि तो माझ्याकडे आला, मला म्हणाले सद्गुरू म्हणाले ह्या मुलीशी लग्न कर, पण माझी परिस्थिती नाही चांगली. मग त्याचा व्ह्यू वेगळा होता की तो एवढा त्याला पगार नव्हता की त्याला तसं घर नव्हतं. तो म्हणजे सद्गुरूंनी सांगतो मला तसं लग्न म्हणजे त्याने लग्नही नाही केलेलं आहे अजून, तर मी काय करू. आता ही सद्गुरू आज्ञा मोडायची की कसं करायचं. म्हटलं जाऊन सद्गुरूनच विचार ना. म्हटलं त्यांना खरा प्रकार काय तो सांग, नुसतं असं घाबरून मागे बसलं तर काय. सद्गुरूंनी सांगितलं, सद्गुरूच्या दृष्टीने त्यांना वाटलं असेल हे योग्य आहे, पण त्याचा प्रश्न त्या मुलीने सोडवला. त्या मुलीने सांगितलं की त्याला लग्न नाही करायचं आहे आणि मग ह्यानेही सांगितलं की बाबा त्याची परिस्थिती चांगली नाही आहे, तसं तो करू शकत नाही. मग सद्गुरू म्हणून चालेल नको करू म्हणाल, तो सुटला. आता हा जर सगळा जो प्रकार आपण पाहिला तर नेमकं काय याच्यामध्ये, इथे एक महत्वाचा भाग लक्षात. व्यावहारिक जगतामध्ये आणि पारमार्थिक जगत दोन अंग आहेत आपली, पारमार्थिक अंग आणि व्यावहारिक अंग म्हणजे प्रापंचिक अंग. पारमार्थिक अंगाने ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला प्रवास करत असता त्यावेळेला सतत सद्गुरूंचं मार्गदर्शन त्या अंगाने घेत राहणं आणि सद्गुरू सांगतात तो शब्द तेच ब्रह्मवाक्य, हे पहिलं लक्षात ठेवा. परमार्थिक अंगाने म्हणजे तुमची प्रगती तिथे आहे, तुम्हाला आपल्या जीवनाच्या अंगाने असलेलं ज्ञान, परमेश्वर म्हणजे नेमकं असलेलं ज्ञान, त्याचा त्या अंगाने घेत असलेला तुमचा शोध, सद्गुरूंनी काय सांगितलं त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, त्या पद्धतीने तुमची सतत प्रगती आहे, त्याच पद्धतीने तुम्ही सतत प्रयत्न असले पाहिजे, तो एक भाग. त्याचबरोबर प्रापंचिक अंगाने तुम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारत असता त्यावेळेला सद्गुरूंच्याकडे तुम्ही जाताना त्या पद्धतीने स्पष्ट कल्पना देऊन तुम्ही बघितलं पाहिजे. कारण सद्गुरू नेहमी जर तुमच्या जवळ असतील की तुम्ही जे नेहमी सद्गुरूंच्या जवळ असाल तर सद्गुरूंचं सतत लक्ष असतं आणि मग त्यावेळेला ते जे सांगतील ते मात्र 100% ते आपण वागलं पाहिजे.
महत्वाचं गोष्ट. पण तुम्ही अचानक कधीतरी जाता आणि असं मग मी असं करतो तसं करतो असं सांगायला, आणि मग सद्गुरू पटकन त्या भावनेतून म्हणताना हा असं करतो, चला हे असं कर म्हटलं तर तो गडबडतो, की योग्य अयोग्य हा भागी बाजूला होतो. म्हणून प्रपंचाच्या अंगाने तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारायचे त्यावेळेला तुम्ही सर्व व्यवस्थित सद्गुरूंशी सल्ला मसलत करून घेतली पाहिजे, आणि मग शेवटी प्रश्न विचारला पाहिजे ह्याच्यात नेमकं काय करायचं. पण बऱ्याच वेळेला काही लोक असा प्रश्न विचारतात, मी हे असं केलेलं आहे, आता असं करू का, म्हणजे आधी केलेलं म्हणतात आणि मग असं करतो ते म्हणा हो कर. म्हणजे कसं आहे बघा, आता सांगतो, एखादी माणसं लग्न ठरवतात की नाही घरात लग्न, मग आपण सद्गुरू, मग परत सद्गुरू मला ही मुलगी आवडते, आता मी हिच्याशी आता हे मी ठरवलं, आता मी करू का, तर सद्गुरू का नको करू कर म्हणणार. म्हणजे अगोदर आपण निर्णय घेऊन बघा, पण सद्गुरूंच्याकडे मागणं म्हणा, परत म्हणा सद्गुरूंनी सांगितलं म्हणून केलं. त्याला म्हणतात काय म्हणतात, थोडासा दांभिकपणा आहे. म्हणजे आपण दाखवायचं आम्ही सद्गुरू म्हणतात त्या म्हणतात, पण आधी आपण ठरवायचं करायचं आणि मग त्यांना विचारायचं. म्हणून ह्या जीवनामध्ये सद्गुरू हा देव म्हटल्यानंतर तुम्हाला तिथे इतकं दृढ राहावं लागतं, तिथे इतकं शरणागत व्हावं लागतं, इतकं नम्र व्हावं लागतं. त्यावेळेस सद्गुरूंच्या ठिकाणू अंगाने कधी ते तुमचा अपमान झाला, कधी तुम्हाला ते वेडेवाकडे बोलले, तर तुमचं मन डळमळता कामा नये. तिथे सद्गुरू हा देव म्हटल्यानंतर सद्गुरू काय म्हणतात ते शांतपणे बसावं, सद्गुरूंच्याच पायाजवळ असलं पाहिजे, हा भाव तिथे सतत असला पाहिजे. की सद्गुरू रागावले, की सद्गुरू कधी रागावू शकतात, कधी सद्गुरू आपल्या मनामध्ये विचारतात ते वेगळं सांगतं, असं वाटलं तरी तुम्हाला काय केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, सद्गुरूंच्या पायाजवळच राहिलं पाहिजे. सगळ्याच काही आपल्या मनासारखंच बरोबर बोलतात असं नाही, तिथे ती परीक्षाच असते म्हणायला पाहिजे. आपल्या सद्गुरूंनी तशी काही एवढी मोठी परीक्षा घेतली नाही कोणाची, खरं सांगायचं घेत होते, तर बघायचे किती राग येतो याला, किती लांब जातोय, किती जवळ जातोय, ह्या दृष्टीने बोलायचे ते. गोंदवलकर महाराजांचे सद्गुरू तसे जर सद्गुरू आपले असते तर मला वाटतं कोणती माणसं जवळपास गेली नसती जास्त, कारण ते जमिनीत खड्डा काढ, स्वतःला पुरून घे म्हटलं तर तुम्ही घाबरणार, पुरून कसं घेणार. गोंदवलकर महाराजांचे सद्गुरू विठाई होते, त्यांना ते एकदम जमिनीत स्वतःलाच पुरून घ्यायला लावलं. साईबा म्हणजे सद्गुरू, म्हणजे साईबाबांच्या गोष्टीमध्ये सद्गुरू त्याने म्हणे त्यांना उलटं केलं विहिरीमध्ये, आणि संध्याकाळी येऊन विचारलं कसा आहे बेटा, तुम्ही म्हणा कसला बेटा सोडा मला म्हणा. सद्गुरू आणि शिष्याची परंपरा आहे पूर्वीची, तिथे सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये इतकं दृढभाव असायचा की सद्गुरूने काही करावं, मार किंवा तार, तू जे म्हणेन ते मी करेन, इतका दृढभाव होता पूर्वीच्या काळात. म्हणून शरणागती म्हटल्यानंतर मी मागे पण सांगितलं की एक सद्गुरू शिष्याची गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला, की डोंगरावरती शंकराचं देऊळ होतं, खाली नदी होती. त्याने सांगितलं शिष्याला ओंजळीमध्ये पाणी घे, त्याने घेतलं, स्वतः दोघांनी पाणी घेऊन वर डोंगरा पण जाऊन आपण त्या शंकराच्या पिंडीवर ते पाणी व्हायचं. आता तुम्ही विचार करा, खाली डोंगराच्या तळाखाली नदी, त्या नदीमधून ओंजळमध्ये पाणी घ्यायचं, आणि पाणी घेत 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 वर देवळापर्यंत जाता जाता पाणी किती राहणार, तिथे गेलं की 2 थेंब जास्त किंवा होला हात तर फिरवला लागेल परत, म्हणजे चला आता परत खाली, कारण ती भिजली पाहिजे, बरोबर तिला आंघोळ घालायची म्हणायची. डोंगरात चढायचं, खाली उतरायचं, सकाळपासून संध्याकाळ किती फेऱ्या मारायच्या त्याने. तो शिष्य पण जसं सद्गुरू म्हणतात ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं, मागोमाग त्यांच्या चालायचं. संध्याकाळ झाली, परत दुसऱ्या दिवशी तेच, चल परत जाऊया. 2 ते 3 दिवस झाल्यानंतर मग ते सद्गुरूने त्याला जवळ घेतलं आणि मिठी मारली, आणि त्याला म्हटलं अरे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे की ओंजळीमधलं पाणी तिथपर्यंत पोहोचत नाही, पण तुम्हाला प्रश्न नाही विचारला हे असं कशाला केलं आहे की नाही तुम्हाला. कारण तिथे तो भाव असतो, देवभाव म्हटल्यानंतर सद्गुरू काहीतरी करतात, जरी ते आपल्याला पटलं नाही तरी त्याच्या मागे त्यांचा काहीतरी हेतू आहे, त्याशिवाय. कारण सद्गुरू देव म्हटल्यानंतर तिथे बुद्धी आहेच ना, म्हणून योग्य ठिकाणी परत श्रद्धा ठेवली पाहिजे, त्याचं खरं कारण तेच आहे. म्हणून अयोग्य असेल तर माणूस त्यात फसू पण शकतो, परत लक्षात ठेवायचं. तिथे ज्यांच्याकडे निरपेक्षपणे जे ज्ञान देतात, ज्यांना कसलीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही, फक्त एकच अपेक्षा असते की तिथे त्यांच्याकडे प्रेमभाव असावा, कृतज्ञता असावी, नम्रता असावी, त्याच्या पलीकडे दुसरा काही पैशाच्या अंगाने किंवा आणखीन
वेगळ्या वेगळ्या अंगाने काहीतरी मिळावं, ही ज्यांच्याकडे इच्छा नसते तेव्हा तिथे ते सद्गुरु तत्व असतं, हे पक्ष लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी जागोजागी सद्गुरूंचं महात्म्य सांगितलं. आता गंमत अशी, ज्ञानेश्वर माऊली त्यांचे मोठे बंधू सद्गुरू निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथांचं महात्म्य ते सांगायचे. आणि स्वतः ज्ञानेश्वर माऊली पण सद्गुरुपदालाच पोहोचलेले. म्हणजे सद्गुरुपदाला पोहोचलेली एक व्यक्ती परत आपल्या सद्गुरूंचंच कौतुक करत बसते, स्वतःचं कौतुक नाही. काय असेल ते माझ्या सद्गुरूमुळे हे होतं, ह्या निवृत्तीनाथांमुळे हे होतं. आपण हरिपाठामध्ये पण वाचतो ना, निवृत्तीने दिले माझे हाती, असं ते एक आहे ना अभंग, की तिथे सतत आपल्या सद्गुरूंचं महात्म्य ते सांगत राहायचे. ते महात्म्य का सांगत, की त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथे सद्गुरूंचं महात्म्य झालं. ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाळले कर्म अशक्य, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. म्हणजे हे सद्गुरूंचं महात्म्य देणार, की सद्गुरू कोणाला म्हणायचं, की तो परब्रह्म का, देवभाव म्हटल्यानंतर परब्रह्म शब्द वापरला जाणे, की ज्याने ज्ञानाग्नीचे मुख, म्हणजे ज्याने ज्ञानाच्या अंगाने, त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या प्रभावाने, ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म अशक्य, म्हणजे त्याने आपलं कर्म संपूर्णपणे जाळलं. म्हणजे नेमकं काय, आता ते शब्द कसे असतात ते बघा. कर्म जेणे जाळले कर्म अशक्य, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो. मनुष्याच्या वेशात तो परब्रह्म आहे. कोण, की ज्यांच्याकडे असं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानातून जे ते आचरण करतात, ते आचरण म्हणजे कर्म करत नाही असं नाही, कर्म करतात, पण त्या कर्माचा परिणाम, वाईट परिणाम त्यांच्याकडे येत नाही. जेणे जाळले कर्म अशक्य, अशक्य म्हणजे संपूर्ण, जे संपूर्ण कर्म जाळलं म्हणजे त्यांच्या कर्मातून वाईट परिणाम त्यांच्याकडे कधीच येत नाही. असं जे करू शकतात त्यांना परब्रह्म म्हटलं, म्हणजे सद्गुरू म्हटलं पाहिजे. आता त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ एवढाच असतो, की त्यांना मीपणा त्यांच्याकडे नसतो. आपलं सगळं कर्म कशात नसतं, मीपणा. मी असं केलं, मी तसं केलं, असं आपण बघा ना, तुम्ही कधी पण गप्पा टप्पा करताना कधी मुलगा ऐकला नाही, मुलगा आम्ही यांच्यासाठी एवढं केलं, तरी हे लोकांना बघा काय काहीच नाही असं म्हणतात ना. आई वडील म्हातारी असले की झाले की आठवतं त्यांना, की आपण त्यांच्यासाठी केलं म्हणून त्यांनी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ही जी अपेक्षा असते, आग्रह असतो. म्हणून अपेक्षा आग्रहातून जेव्हा कर्म असतं, मीपणातून कर्म असतं, त्याचा दुष्परिणाम आपल्या वाट्याला येत असतो. म्हणून आपल्या वाट्याला आलेली अनेक अनिष्ट परिस्थिती हे आपल्याच कर्माचं फळ असतं. लक्षात आलं, की मानवी जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपण काही अनिष्ट परिस्थिती येते, मनाच्या विरुद्ध घटना घडायला लागतात. हे कशामुळे होतं, आपण म्हणतो ह्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालेलं नसतं, ते आपल्याच कर्माचं फळ असतं. म्हणून कर्म असं केलं पाहिजे की त्याच्यातून तुम्हाला शांती सुख समाधानच मिळालं पाहिजे. आणि शांती सुख समाधानाची वृत्ती तुमच्याकडे सतत नांदण्यासाठी तुमच्या ठिकाणी देवभाव असला पाहिजे. हा देवभाव म्हणजे मी अमुक आहे असा जो अहमभाव आहे आपल्याकडे. मी करता, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे असतं. बघा तुम्ही, सतत असतं आपल्याकडे. तुम्हाला जर चेकवर सही करायची तर कशी सही करता तुम्ही, मस्त आहे की ना, आपले ना असं करतो ना आपल्या, की कोणाला मदत केली तरी मदत केल्यानंतर लोकांनी सांगितलं पाहिजे मी मदत केली आहे म्हणून आपण हे दाखवतो ना, एवढी मदत केली. कोणी म्हणता येईल 1 लाख रुपये, मग लोक सांगितलं 1 लाख रुपयांनी मदत केली, लगेच ज्याने केली त्याला बरं वाटतं की नाही सांगितलं. हा जो असतो त्याला अहंभाव म्हणतो. आपल्या ठिकाणी सतत आपलं कोणीतरी कौतुक करावं, आपलं नाव घ्यावं, आपल्यासमोर नतमस्तक व्हावं, आपल्याला सन्मान द्यावा, हे सतत आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला म्हणजे कोणाला वाटत असतं, तर आपल्या देहाच्या अपेक्षेत आपण जे म्हणून आहोत
असं सतत मी देह म्हणून ह्या देहाची जी माझी ओळख आहे त्या देहाच्या अपेक्षेत सगळ्यांनी कौतुक करा. आम्ही फोटो बघितला, तुम्हाला बरं वाटतं का? वाटतं फोटो बघता ना स्वतःचे, की कसं मस्त असा कसा दिसतो तसा कसं बघतो की नाही आपण. तुम्ही कोणाला बघत असता त्यावेळेला कागदालाच बघत असतात, फोटोमध्ये बघता तर कोणाला बघता का? कागदाला बघता, पण तरी पण तर आपला फोटो म्हणून किती छानपणे बघता की नाही, आनंदाने कौतुकाने बघता. म्हणजे हे सतत आपलं कौतुक, आपल्याबद्दलचं आपल्यावर असलेलं प्रेम, हा सगळ्या भावातून आपण बघत असतो. पण एक लक्षात घ्यायचं, हे सगळं आपल्याबद्दलचं कौतुक म्हणजे आपल्या शरीराबद्दलचं कौतुक असतं. आपल्याला शरीर म्हणजे मी हा जो भाव असतो ना, त्याच्यातून ते कौतुक असतं. म्हणून त्या अंगाने जर कोण आपल्या विपरीत वागलं तर आपल्याला त्या माणसाचा राग येतो, आपल्याला वेडावाकडं बोललं. म्हणजे आपल्या शरीराच्या ठिकाणी आपण पाहत असतो, म्हणजे आपल्याकडे म्हणजे शरीराकडे पाहताना कोणतरी वेडावाकडं बोललं, तुम्हाला तुमची निंदा केली, तर तुम्हाला काय वाटतं? आनंद होतो? नाही. मग आपल्यालाही वाटतं, मग आपणही त्याची निंदा करतो सर, असं होतं ना. म्हणजे अहंभावातून आपलं कर्म सतत बिघडतं. कधी कधी चांगलंही वागतो, असं वागत नाही असं नाही, वागतो, पण थोडा वेळ, जास्त वेळ जरा आपला अहंभाव आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रकट करत असतो. जेव्हा तुम्ही तुमचं सगळेजण कौतुक असतं तेव्हा तुम्ही अगदी सगळ्यांना वा 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 करता, पण जरा तुमच्या मनासारखं नाही वागलं तर लगेच ह्याला कसं डाफरायचं ते बघता, कुठे कसं मारायचं ते बघता. होतं ना असं बऱ्याच वेळेला, असा केला बोलला, तो तसा बोलला. हे सगळ्यांच्या गप्पा टप्पा काय असतात? मी आणि माझं, ह्याच्या भोवती माझ्या अनुकूल किंवा माझ्या प्रतिकूल. आपण सगळ्या बघा, कुठेही तुम्ही कुठे पार्टीमध्ये गेलात, पार्ट्यांमध्ये गेला, एकमेकाकडे काय बघतात? कपडे कसे घातलेत, मग तुम्ही त्याचं कौतुक केलं, वा छान कपडे आहेत ते, मग लगेच हा खुश होतो की नाही. पण तुम्ही त्या म्हणा काय तुझी रंगसंगती बरोबर नाही, म्हटलं की ह्याला राग आला की नाही लगेच. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या वागण्यामध्ये काय असतो? मीपणा असतो. मीपणा म्हणजेच अहंभाव, म्हणजे देहभाव. आणि हा देह असा आहे की आज तो असा आहे आणि उद्या तो कसा असेल ह्याचा पत्ता नाही, तो बदलत असतो सतत. म्हणजे लहानपणी असलेला तुमचा देह, तरुणपणी असलेला देह, आणखीन प्रौढ झालात की असलेला देह, त्याच्यानंतर वार्धक्याकडे गेलेला देह. म्हणजे जशा हातामध्ये सुरकुते बिरकुते जरा दिसायला लागल्या की आपल्याला काळजी वाटायला, कशावर सुरकुत्या पडू नये म्हणून काय करायचं, असे लोक प्रयत्न करतात ना. केस पिकायला लागले, पहिला केस पिकला की लगेच त्याला काढून टाकायचाच पहिला प्रयत्न करतात, नको पिकलेला केस. एक काढला की परत दुसऱ्या 2-4 उगवतात तिथे, मग आणखीन काळजी लागतात, मग रंग लावतात लोक. म्हणजे ह्या सर्व अंगाने काय असतं? आपल्या शरीराचं सतत कौतुक असतं. काळजी घेतली पाहिजे, काळजी घ्यायची असं नाही, शरीराची काळजी घ्यायची. रंगवा असं वाटतं रंगवाला काही हरकत नाही, असं काही नाही, रंगवू नये वगैरे काही. पण जो तो अहंभाव आहे तो बाजूला गेला पाहिजे. शरीराची काळजी घ्या, शरीराला सांभाळा, कारण ते तुमच्यासाठी अत्यंत जीवन जगण्यासाठी महत्त्वाचं साधन आहे. त्याच्यातून तुम्ही जीवन जगत असता. पण आपण काय करतो? शरीर म्हणजे जीवन असं म्हणत असतो. त्यातला मोठा फरक आहे. आणि त्यामुळे शरीराच्या अपेक्षेत कितीही आपण केलं तरी सतत आपल्याला असमाधान आणणार, हा महत्त्वाचा भाग आहे. मी शरीर म्हटल्यानंतर शरीरातून आपण ज्यावेळेला पाहतो तो आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतात न होतात, हे शरीराच्या अपेक्षेत सगळं होत असतं. आणि त्यामुळे कळत न कळत असमाधान सतत नांदत असतं. जोवर तुम्हाला हा मी शरीरातून नांदतोय की मी म्हणजे जाणीव, की मी म्हणजे मन, मी म्हणजे माइंड, आणि शरीर ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे कळत नाही तोपर्यंत असमाधान नांदतच राहणार. किती तुम्ही धावा, किती मिळवा, आणि म्हटलं बस झालं का नाही, परत थोडा परत धावूया वाटतं. सतत माणसं जीवन जगतात म्हणजे काय, रेसला धावतात कसे घोडे, तसेच माणूस धावत असतो. थोडा वेळ थांबतो, परत वाटतं चला आता परत धावूया. पण त्यामुळे तिथे सतत असमाधान नांदत असतं. तिथे ही जी जाणीव जी आहे, ह्या जाणीवेचं अस्तित्व कळलं पाहिजे. कोणाला? त्या जाणीवेलाच. म्हणजे मी म्हणणारी जी आहे ती जाणीव आहे, आणि शरीर हे वाहन आहे. त्या शरीरातून हा मीचा जीवनाचा प्रवास चालू आहे. हे शरीर काही काळासाठी आपल्याबरोबर राहणार आहे, नंतर परत दुसरं शरीर धारण करून परत पुढे जायचं आहे आपल्याला. म्हणजे हा प्रवास सतत चालतो.
त्यामुळे आज ह्या शरीराबरोबर असलेली आपली माणसं, त्यांच्याबद्दल आपलं प्रेम, त्यांच्याबद्दल आपलं वागणं आनंदातच असलं पाहिजे. तुम्हाला सतत जी बरोबर जवळची माणसं, कारण जग काही खूप मोठं असलं तरी तुमचं जग केवढं असतं, 1000-2000 माणसांचं जास्तीत जास्त. पण रोज आपण 100-200 माणसांबरोबर संबंध ठेवतो, 100 पण नाही ठेवत, त्याच्यापेक्षा कमी असतं. पण त्यांच्याबरोबरच आपलं वागणं कसं असतं, फटकारून वागतो, तोडतो, मोडतो, काहीतरी चालू असतं ना आपल्या मनात. हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. म्हणजे एवढ्याशा याच्यामध्ये तुम्ही इतके आपलं कर्म बिघडवून टाकलेलं असतं की तिथे जाणीवीचं शुद्धीकरणच राहत नाही. म्हणून सत्संगामध्ये आल्यानंतर सर्वांनी सगळं प्रेमाने राहिलं पाहिजे. असं म्हटलं सद्गुरू कसे म्हणायचे, हे डाळिंब आहे, डाळिंबासारखे सगळे, पण हे डाळिंब इथे दिसत नाही कुठे. निसर्गदत्त डाळिंब दिसतं एकत्र, पण माणसं मनाने सत्संगामध्ये आल्यामुळे सगळे एकत्र राहिले पाहिजेत असा जो भाव प्रत्येकाकडे असला पाहिजे ना. सहज आहे, कारण तिथे ज्ञान काय, तू जाणीव आहेस, आणि प्रत्येका ठिकाणी ही जाणीव आहे. आणि ही जाणीव म्हटल्यानंतर ते एका देवाची जाणीव आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की तिथे परमार्थ संपला. मग तिथे प्रत्येकाबद्दल प्रेम हे असलंच पाहिजे, कारण जी देवाची जाणीव म्हटल्यानंतर, प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव म्हटल्यानंतर तिथे पाहण्याची दृष्टी असते तितकी सरळ होऊन जाते की तुझं माझं, की मला अनुकूल मला प्रतिकूल हा भागच नसतो. तिथे तुम्हाला शांतपणे समाधानाने जीवन जगता येतं की हे सगळा जीवनाचा प्रवास आहे. आणि ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही काही काळ काही लोकांबरोबर राहणार आहेत जवळ, नंतर परत पुढे जाणार आहात. पुढे अनेक लोकांशी तुमचा संबंध येत जाणार. आज हा देहातून, उद्या आणखीन दुसऱ्या देहातून. जेव्हा दुसरा देह असेल तेव्हा ह्या देहाच्या बाबतीतले अनेक सगळ्याच गोष्टी निघून गेलेल्या असतात. तिथे माझी माणसं तुझी माणसं काही राहिलेली नसतात. असतात नवरा बायकोंची भांडणं कशी, माझी आई तुझी आई, माझे बाबा तुझे बाबा, काका मामा, याच्यातून भांडणं असतात खरी सुरुवातीची. तू त्याने ह्याच्या आईबाबांना म्हटलं की ती त्याच्या आईबाबांना म्हणणार, अशा पद्धतीने भांडण त्यांना आपण म्हणतो. पण हा सगळा जो प्रवास आहे तो हा सतत बदलत असतो. आणि हे बदलत असताना तुम्हाला तुमचं अस्तित्वाची जाण पाहिजे. मी म्हणजे काय, ही मी म्हणजे काय हे ज्यावेळेला कळतं तेव्हा तुम्ही समाधानी व्हायला लागता. समाधान तिथे आहे. स्वतःची खरी ओळख ज्यावेळेला कळते आणि ती खरी ओळख दिव्यत्वाशी जोडली जाते, तिथे दिव्यत्व. दिव्यत्व म्हणजे देव, की दिव्यत्व म्हणजे अलौकिकत्व. आपण जीवन जगतो असं जेव्हा आपल्याला वाटत असतं ते हे जीवन जगणं हे दिव्यत्वातून निर्माण झालेलं आहे. ही शरीराची रचना, हे शरीराचं सर्व चलनवलन, त्याच्यातून तुमचे विचार, उच्चार, आचार, ह्या सगळ्या शक्ती, हे सगळ्या दिव्य गोष्टी आहेत खरं सांगायचं. आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ते पाहायला लागता, ती पाहण्याची दृष्टी जेव्हा सद्गुरू देतात त्यावेळेला तुम्ही पाहू शकता. पण तितकं पाहणं पण सोपं नाही आहे. त्यासाठी सद्गुरूंचं सतत मार्गदर्शन घ्यावं लागतं. कारण एकदा सांगून ही गोष्ट कधीच कळत नाही की सतत दिव्यत्वाचा अभ्यास करण्यासाठी पहिला भाग कुठे पकडायला पाहिजे, सद्गुरूंनाच पकडायला पाहिजे. सद्गुरूंच्या ठिकाणी दिव्यत्व पहिलं पाहायला लागेल तर तुझी विश्वाकडे पाहायला लागेल. सद्गुरूंकडे पाहता पाहता सद्गुरूंशी मी एकरूप होतो तेव्हा मी दिव्य होतो, हा भाग तिथे असतो. की साखर दुधामध्ये एकरूप होते तेव्हा साखर उरत नाही, देवच होऊन दूधच होऊन जाते. तसं शिष्याने सद्गुरूच होऊन राहिलं पाहिजे, इतकं त्यांच्याकडे शरणागती असली पाहिजे. आणि ती फक्त देवभावातून होऊ शकते, बाकी दुसऱ्या कोणत्याही भावातून होऊ शकत नाही. सगळी बाकीची नाते, आई मुलगा भाऊ बहीण, याच्यात एकमेकांवर प्रेम असू शकतं. प्रेमाने एकमेकाशी एकरूप राहतील, म्हणजे वागतील, चांगला वागतील, पण कुठपर्यंत, जोपर्यंत अनुकूल आहेत तोपर्यंत. एकमेकाशी अनुकूल प्रतिकूल झाले की भाऊ राहत नाही, बहीण राहत नाही. आता पाहतो ना आपण असं का, असं की ते अनुकूल प्रतिकूल ह्या परिस्थितीवर एकमेकाशी जवळीक साधणं एवढाच प्रकार. जरासं आईने मनाच्या उद्या मुलगीकडे भडकते, मुलगा कोणा भडकतो की नाही आई बाबांवर, होतं की नाही, रागावतात की नाही, का असं होतं. कधी कधी मुलगी कशी अशी बोलते असं आईला प्रश्न पडतो. पण तो अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतून त्या भावना उच्चंबळून येत असतात, तरी ते वागणं असतं. पण सद्गुरूंच्या बाबतीत मात्र सद्गुरू शिष्य हे नातं असं असतं की सद्गुरूने काही करावं, शिष्याने त्यांच्या पायाजवळच बसावं. तिथे फक्त एकच भाग असतो, तो म्हणजे देवभाव असला तरच होईल. तिथे दुसरा जर भाव असेल तर तिथे शिष्य टिकू शकणार नाहीत सद्गुरूंच्या जवळ. पण आपल्या सद्गुरूंच्या जवळ पण काही शिष्य जवळ आले आणि काही शिष्य दूर गेले. का गेले, की त्यांच्याकडे देवभाव तिथे स्थिर नव्हता. ज्या देवभावातून सद्गुरूंकडे पाहायला पाहिजे तो देवभाव त्यांच्याकडे नव्हता. त्याच्यामुळे सद्गुरू असे वागायला लागले, सद्गुरू असे बोलतात, काय उपयोग आहे, म्हणून तो निघून गेले. की सद्गुरू माझ्या मनासारखं वागले नाहीत, की माझ्या मनासारखं मला सांगितलं नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर गेलेले आहेत.
की जसं जीवनविधीचं कार्य वाढायला लागलं त्यावेळेला बाबा सद्गुरू दुसऱ्या शिष्याची बाजू घेतली, ह्या शिष्याची बाजू घेतली नाही, ह्याच्यामध्ये देवभाव नव्हता म्हणून तो निघून गेला, हा त्याचा अर्थ. तुम्ही म्हणा अहमभाव होता, देवभाव नव्हता म्हणून अहमभाव असतो. जोपर्यंत देवभाव तुमच्याकडे सद्गुरूंच्या प्रती नसेल तिथपर्यंत तोपर्यंत तुमच्याकडे अहमभाव कमीच होणार नाही. म्हणून देवभाव सतत दृढ करता आला पाहिजे. तोच अभ्यास आहे शिष्याचा, की देवभावातून सद्गुरूंकडे पाहणं, सद्गुरू जे सांगतील ते मार्गदर्शन घ्यायचं आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण राहण्याचा सतत प्रयत्न करता आला पाहिजे. आणि तो फक्त एकाच अंगाने होतो की जेव्हा तुमच्या ठिकाणी म्हणजे शिष्याच्या ठिकाणी सद्गुरूंप्रती देवभाव असेल, सद्गुरूंबद्दल मनात कसलीही शंका म्हणजे एकदा देवभाव ठरवायच्या अगोदर भरपूर चेक करून घ्या, सर्व बाजूने एक्सपेरिमेंट करतो की नाही आपण, सगळे एक्सपेरिमेंट करून घ्यायचं. बाबा हा सद्गुरू बरोबर आहे की नाही, त्याच्याकडे ते ज्ञान आहे की, त्या निरपेक्ष भाव आहे की नाही, त्याच्याकडे शिष्याचं कल्याण होण्याची तळमळ आहे की नाही, की त्याला बाबा पैसे हवेत की काहीतरी कौतुक करण्यासाठी की आपला काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी काहीतरी बडबडतोय, हे सगळं पहिलं चेक करून घ्यायचं. आणि मग एकदा मान्य केलं की सद्गुरू आहे, की ते देवभावाशिवाय दुसरा भाव तिथे असता का, म्हणतो देवच, चालता बोलता देव. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, का आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. की आपणासारखे म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे देवत्व आहे तेच त्या शिष्याच्या ठिकाणी देवत्व प्रकट होतं. म्हणून निवृत्तीनाथांच्या ठिकाणी देवत्व होतं, तेच ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी देवत्व प्रकट झालं. तेच ज्ञानेश्वर माऊलींचे जे अनेक शिष्य त्यांच्यावर देवत्व प्रकट झालं. ही जी देवत्व प्रकट करून आपणासारखे कधी तात्काळ म्हणजे काय, त्यांच्या ठिकाणी जे देवत्व आहे की दिव्यत्व आहे की ते दिव्य ज्ञान आहे, ते दिव्य ज्ञान शिष्याच्या ठिकाणी संक्रमित होतं, ते तिथे प्रकट होतं. आणि त्यामुळे आपणासारखे कधी तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पुढे काय म्हणाले, लोह परिसाची न साय उपमा, सद्गुरू महिमागात. कारण ते लोह काय करतं आणि परिसाला लोखंडाचा स्पर्शाला काय होतं, सोनं होतं, पण परीस होत नाही. फरक काय, न साय उपमा म्हणजे उपमा सहन होत नाही म्हणाले. का नाही सहन होत, कारण परीस अशी कल्पना आहे, परीस ज्या वेळेला लोखंडाला स्पर्श होतो त्या लोखंडाचं सोनं होतं. म्हणून परिसाचा दगड शोधायचे पूर्वी, फार लोक पूर्वी, कोणाला मिळालं का माहीत नाही, पण अशी एक कल्पना आहे. पण ते काय म्हणतात, अरे परिसाचा स्पर्श लोखंडाला ते सोनं होतं, ते परीस होत नाही. पण सद्गुरूंचा शिष्याला ज्यावेळेला तो स्पर्श होतो दिव्यत्वाचा, तो शिष्य हा शिष्याचं सोनं होतं, हा एक वेगळा भाग. पण त्याच वेळेला तो सद्गुरू तत्वाशी एकरूप होतो, तोही सद्गुरू होतो, हा दुसरा भाग. आपणासारखी करी देतात, म्हणून त्याच लेवलला ते घेऊन जातात. आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे की तिथे शरणागती पाहिजे. आणि त्या शरणागतीतून जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागतो, शिष्य अभ्यास करायला लागतो, तो साधक होतो. आणि तो साधक म्हणता म्हणता शेवटी तो सद्गुरूंशी इतका एकरूप होतो, म्हणजे सद्गुरू पदाला पोचतो त्या तितक्या लेवलला. पण तरी पण तो सद्गुरूंच्या समोर शिष्यच म्हणून दोन भाग आहे. ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू पदाला पोहोचले, पण निवृत्तीनाथांच्या समोर शिष्यच म्हणून राहिले ते कधी. आणि म्हणून तिथे अहमभाव जर तुम्हाला बाजूला करायचा असेल तर तिथे देवा तुझ्यामुळे आहे, म्हणजे सद्गुरूंमुळे आहे, हा सतत भाव असला पाहिजे. सद्गुरू काय करतात, काहीच करत नसतात, तोच करतोय शिष्य, पण तरी पण त्याकडे भाव कसला असला पाहिजे, जे जे चांगलं माझ्या जीवनात होतं ते तुझ्यामुळे होतं, तू आहेस म्हणून होतं. हा भाव जितका तुमच्याकडे दृढ होतो तितका तुमचा अहमभाव कमी होतो. याच्या मागचं गुह्य काय, अहमभाव कमी झाला पाहिजे. म्हणून सद्गुरूंप्रती देवभाव धरायला लागलात की पहिला भाग असतो तुमचा अहमभाव वितळायला लागतो. साखर म्हणजे वितळायला पाहिजे म्हणतो ना, तसं वितळायला लागतो. म्हणून तो महत्त्वाचा भाग आहे की इतकं हे केलं पाहिजे की त्याशिवाय तुमचा दुसरा परमार्थ म्हटल्यानंतर सद्गुरू आणि शिष्य आणि त्यांच्या, म्हणून आपण म्हणतो भगवद्गीता काय, अर्जुना शिष्य आहे, कृष्ण हा सद्गुरू आहे. दासबोध, रामदास स्वामी सद्गुरू, कल्याण स्वामी शिष्य. हे सगळं जे पारंपरिक जो परमार्थ आहे, ज्या शुद्ध परमार्थ आहे, त्यामध्ये सद्गुरू तत्व आणि त्याच्यासमोर बसलेला शिष्य यांचा जो संवाद आहे त्यालाच गीता म्हटलंय, त्याला दासबोध म्हटलंय, त्यालाच ज्ञानेश्वरी म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या लक्षात घ्या की तिथे वाचणारा जो असतो, ग्रंथ वाचताना शिष्यत्वाच्या भावनेतून वाचलं पाहिजे. आणि तिथे सद्गुरूंचं ज्ञान आपल्याकडे मिळतं ह्या भावनेतून वाचायला लागला की तो ग्रंथाचं त्याचं वाचन त्याला बरोबर कळायला लागतं.
म्हणून जितका दृढभाव देवभाव सद्गुरूंप्रती धरता येईल आणि त्याच्यातून तुम्हाला तिथे मग कसं असतं, आपण ज्यावेळेला बुद्धीचा कस लावतो त्यावेळेला सद्गुरू हे बरोबर बोलतात नाही बोलत असा काही बऱ्याच वेळा विचार करत असतो आपण ना. तिथे तुमच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, तिथे देवभावच असला पाहिजे. आणि देवभावातून योग्य अयोग्य असं म्हणत असताना जे काही प्रश्न असेल ते सद्गुरूंनाच विचारायला पाहिजे की हे असं तुम्ही म्हणता का, असं हा भाग तिथे असला पाहिजे. तिथे तुमच्या मनात शंका येता कामा नये. तुम्हाला नाही समजलं तुम्ही क्लिअर करून घ्यायचं असतं. आणि हे जेव्हा करायला लागाल त्याच्यानं तुमचा देवभाव अधिक दृढ होत जातो. म्हणजे सद्गुरूंची सतत चर्चा व्हायला लागते, सद्गुरूंची सतत संपर्क असावा लागतो. आणि जितका संपर्क आणि चर्चा होते त्याच्यानं तुमच्या ठिकाणी ते ज्ञान प्रगट व्हायला लागतं आणि सद्गुरूंशी एकरूपता तिथे प्राप्त होते. म्हणून सतत सद्गुरूंशी एकरूप म्हणजे ज्ञान जे दिव्य ज्ञान आहे ते दिव्य ज्ञानाचं संक्रमण होण्यासाठी किंवा ते दिव्य ज्ञान प्रगट होण्यासाठी सद्गुरूंप्रती देवभाव म्हणजे प्रेमभाव एकरूपतेचा भाव अधिकाधिक दृढ करता आला पाहिजे. म्हणून प्रत्येक जो परमार्थातल्या शिष्याला साठी एकच देव असतो आणि तो म्हणजे त्याचा सद्गुरू असतो. म्हणजे आता मी स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचा शिष्य आणि त्यांच्यासाठी एकच देव होता म्हणून ते त्यांच्यासाठी तो माणूस नव्हता. एवढी वर्ष कसं सांभाळला असं आपण व्यवहाराच्या अंगाने विचारतो, पण त्यांच्यासाठी तो देव होता. देवाला देव ठेवता की किती वर्ष ठेवता, तिथे काय ओझं होतं का देवाला, केवढा ओझा का किती मध्ये मध्ये येतो असं कधी म्हणतो. उलट मोठा करायला बघतात लोक देवभक्तीतून. तसं तो देव होता त्यांच्यासाठी, म्हणून त्यांच्यासाठी काही बोझं नव्हतं आपण म्हणतो व्यवहारातून पाहतो. म्हणून हा सद्गुरू हा देव हा इतका दृढ भाव झाला पाहिजे आणि त्याच्यातून इतकं कृतज्ञ होऊन जीवन जगता आलं पाहिजे की सतत कृतज्ञतेतून सतत त्यांच्या स्मरणातून, त्यांचं स्मरण म्हणजे देवाचं स्मरण, दिव्यत्वाचं सतत स्मरण. जितकं आपण हे करायला लागतो, शिष्य करायला लागतो म्हणजे साधक करायला लागतो, त्यावेळेला तितकं त्याचं मन शुद्ध होत जातं. त्याच्या मनातल्या ज्या सगळ्या शंका कुशंका दूर होतात आणि त्याच्या मनामध्ये अशी एक वेळ येते की तिथे सहज समाधान नांदायला लागतं. की सहज समाधान नांदणं की ज्या वेळेला सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा असते, प्रेम असतं, कृतज्ञता असते, आदर असतो, त्यावेळेला जागेपणी असो किंवा झोपेत असो उठता बसता त्याला स्मरण कोणाचं असतं, सद्गुरूंचं असतं म्हणजे देवाचं असतं. सद्गुरू आणि देव वेगळे नाहीत हे परत लक्षात ठेवायचं. ती जाणीव त्या दिव्यत्वाशी एकरूप आहे म्हणून ती देवच असते किंवा अनंत स्वरूपाचं ते मूक आहे असं आपण नेहमी सांगतो. सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं मूक. अनंत स्वरूप कळत नाही ना, सद्गुरूंना पहा, सद्गुरूंप्रती शरणागत व्हा, सद्गुरूंचं जे ज्ञान आहे त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढं तुम्ही करायला लागाल त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये कोट कल्याण तर होईलच, एका व्यवहारातही चांगल्या गोष्टी मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे नितांत समाधान प्राप्त होईल आणि कसलीच भीती राहणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय.